नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे डी-आय-टी परांडामध्ये. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. इयत्ता 5वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी इयत्ता 6वी साठी नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. आपलं प्रवेशपत्र आलं आहे. प्रवेशपत्र कसं काढायचं, कुठून काढायचं या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण diitnmk.in या वेबसाईटवर या. आपल्यासमोर डी-आय-टी नोकरी मदत केंद्राची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटच्या माध्यमातून आपण शैक्षणिक, व्यावसायिक प्रशिक्षण, मनोरंजन, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील भरती संदर्भातील व प्रवेशपत्रा संदर्भातील, निकाला संदर्भातील व संगणक कोर्स संदर्भातील माहिती आपण घेत असतो. आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे नवोदय विद्यालयाचं. या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम या ठिकाणी निकाल नावाचा टॅब आहे, या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी महत्त्वाचे जे निकाल आहेत ते निकाल दिसणार आहेत. किंवा आपल्याला काय पाहायचं आहे, आता प्रवेशपत्र पाहायचं आहे. प्रवेशपत्र या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आम्ही नवोदय प्रवेशपत्र 2024 चा टॅब आहे, या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवोदय विद्यालय समिती ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर आपल्याला क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड रजिस्टर कॅन्डिडेट फॉर द PIJNPST 2024 फेज 2 अशा पद्धतीची एक लिंक दिसते. त्या लिंकवर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवोदय विद्यालय समिती जी आहे याचं लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झालं की आपल्याला काय करायचं आहे, प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे. आपण जो फॉर्म भरला होता, मुलांचा, विद्यार्थ्याचा जो फॉर्म भरला होता तो फॉर्म आपल्या पाहिजे असणं आवश्यक आहे. त्याच्यावरनं जो रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन क्रमांक टाकत आहे. माझ्याकडे जो उपलब्ध आहे तो मी टाकत आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला विचारली आहे, ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आपण पाहू शकता जन्मतारीख आपल्या फॉर्मवर आलेली असते. ती जन्मतारीख आपण काय करायची, अचूकपणे टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकल्याच्या नंतर खाली जो एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला टाकायचा. आपण कॅप्चाची जो कॅल्क्युलेशन केलेलं आहे तो कॅल्क्युलेशन करायचं आणि टाकायचा आहे. जर आपला कॅप्चा चुकला तर आपल्याला एरर येतो, डाउनलोड होत नाही. अचूक कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर मी या ठिकाणी कॅप्चा टाकलेला आहे आणि या ठिकाणी साइन इन करा. साइन इन केल्याच्या नंतर क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड हा टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल. आपण पाहू शकता या ठिकाणी आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्याच्या नंतर आपण याची प्रिंट परीक्षेला जायचं आहे. या ठिकाणी एक्झाम सेंटर, परीक्षा कधी असणार, काय असणार इत्यादी सर्व माहिती आपल्याला प्रवेशपत्रावर देण्यात आलेली आहे. जर आपल्याला काही शंका, अडचण असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या diitnmk.in या वेबसाईटला भेट द्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.